संतोष देशमुख या अमानवी घटना जी घडलेली आहे त्याच्या खुनाची, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी रात्री त्या दिवशी 1:30 वाजता बाळासाहेब कोले यांची स्पेशल हे जे आहे सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. रात्री 1:30 वाजता त्या दिवशी सही केली. आणि काल मी माननीय उच्च न्यायालयाचं सुद्धा म्हणजे माननीय न्यायालयाचे आभार मानेल. आणि गुजर साहेब म्हणून DYSP आहेत CIDचे, त्यांच्याकडं ते खाली तपास करतायत. 15 दिवसाचा PCR याच्यामध्ये काल मिळालाय. ही अतिशय समाधानाची बाब आहे, कारण या लोकांना लवकरात लवकर MCR होण्याची घाई जी झाली होती ती घाई या ठिकाणी आता होणार नाही. त्याच्याऐवजी 15 दिवस PCR या लोकांना मिळालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी CIDच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याचा संधी मिळेल. काल रात्रीच मुख्यमंत्री महोदयांचे PS पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता. कारण मी फोन केला होता की SIT गठीत अजून झालेली नाही. तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की CM साहेबांची कालच सही झाली. IG लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घाणेरड्या घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतलंय. बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही, मला वाटतं राज्यभरामध्ये याच्या रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे. हे कोणालाच घटना पटलेली नाही. आणि याच्यामुळं मला वाटतं काल सर्वपक्षीय काहीतरी बैठक सुद्धा बीडला झालेली आहे आणि त्याच्यामध्येही काही निर्णय झालेत. माझ्या कानापर्यंत अजून आलेले नाहीत, परंतु ते आले त्या बाबतीतही म्हणजे बीड जिल्हा एकवटेल असं एकंदरीत चित्र आहे. अण्णा, विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये निवेदन केलं. अशा परिस्थितीमध्ये लोकांना विश्वास ठेवणं थोडस, कारण की अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात, मोर्चाचं आव्हान करतात. तुमची काय एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर भूमिका आहे? जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगतो? CM साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण? आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही मुख्य गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल. एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय. आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही. 10 लाख रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः CM साहेब म्हणले. एका दिवसामध्ये इथला SP हलवलाय. ज्या SPनी अराजकता माजवली इथं कोणाचं तरी ऐकून, आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात. आणि मला वाटतं CM साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं तर संध्याकाळी 11 वाजता तर लगेच त्याच दिवशी नवीन SP साहेब जे आहेत ते जॉईन झाले. आणि मी स्वतःच माझं स्वतःच स्टेटमेंट होतं की डायरेक्ट IPS SP या जिल्ह्याला असला पाहिजे. आणि मी बी उद्याच्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधीने चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे. कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही? बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेदपूर का वशेपूर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेली आहे. आणि मला असं वाटतं नवीन SPनी सुद्धा म्हणजे आता SIT तर आज मला वाटतं जाहीर होईल.
माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाहीत. तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे. त्यांच्या पीएसने फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली. आणि हे जे एसपी आलेले एसपी साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं. रात्री 11 वाजता ते एसपी आले. पण मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली, कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो 30 मागच्या 21 जून पर्यंत. त्यांनी तिथे काम केलेलं आहे. समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे आहेत. आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती. यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या जिल्ह्यामधलं पुढारी राज किंवा हम करे सो कायदा हे सगळं बंद केलं होतं. आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे, हे मी नम्रपणे सांगतो. मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये आज 16वा दिवस आहे. मात्र जे 3 आरोपी आहेत ते अद्याप वाटत नाही. आणि जे खंडणीचा प्रकार आणि हत्येचा प्रकार हे 2 प्रकार वेगवेगळे अशा पद्धतीने दाखवलं जातं. नेमकं या संदर्भात तुमची काय मागणी असणार आहे आणि ती कशा पद्धतीने हे बघा, पोलीस, सीआयडी आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळं त्याच्या पाठीमागं आहे. पोलीस लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करतील आणि अटक झालीच पाहिजे ही माझी मागणी आहे, माझी स्वतःचीच. परंतु अविश्वास दाखवता येणार नाही. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत. आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहे. बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे. आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजेत. हे जे वागलेले आहेत 200 कुटुंब गावं सोडून गेलेत, तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत. गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, पेनची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का. आणि अराजकता काय ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस 100% अटक करतील. SIT आज गठीत होईल. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजेत बिन भाड्याच्या खोलीमध्ये. तुम्ही आता बोलताना गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू आहे मतदारसंघातून. अमोल मिटकर यांनी तर ट्विट केलं होतं की अजित पवार सारखा एक नेता जो बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे. तुम्हाला व्यक्तिशा काय? माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही. उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते. एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे ते मला वाटतं त्यावेळेस नगर विकास मंत्री होते फक्त किंवा MSSRDCचे त्या कालावधीत होते. मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहित नाही. पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्री पदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज अग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं
मोठा प्रॉब्लेम झाला. पण काय होईल असं वाटतं तुम्हाला? कारण सत्ताधारी आमदारांना तुम्ही आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जनता आरोपी अटक होत नाही म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. 28 तारखेला बीड मध्ये मोठा मोर्चा निघणार आहे. काय लोकांना तुमचं आव्हान असणार आहे? लोकांना विश्वास मोठा मोर्चा म्हणजे सर्व पक्षीय मोर्चा मानलेला आहे त्यांनी. हो, कदाचित मला बी हजर व्हावं